काय ग अशी एकटी एकटीच काय हसत बसलीस? नाही हो, मी प्रिया आणि सुहास बद्दल विचार करत होते. तुम्ही नोटीस केलं, दोघे एकमेकांबरोबर केवढे खुश असतात, नाही? मी जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून मी बघतेय प्रियाला. वरवर जरी खूप खुश, खूप आनंदी असल्याचं दाखवत असली ना, तरी मनात कसली तरी काळजी करत असते. म्हणजे असं मला वाटतं, म्हणजे ती मला कधी म्हणाली नाही, पण जेव्हापासून सुहास तिला भेटलाय तेव्हापासून खरंच खूप खुश असते. आता तरी तुम्हाला पटलं ना की प्रियासाठी सुहास ही उत्तम चॉईस आहे. मंजिरी, आता आहेत ते दोघं एकमेकांबरोबर खुश, तर काय आपण परिसंवाद करत बसायचं का त्याच्यावर? अहो, त्यापेक्षा काय माहिती आहे का मंजिरी, नाही म्हणजे इतरांच्या रोमॅन्सवर चर्चा करत बसण्यापेक्षा मला तुझ्यावर आता रोमॅन्स करायला खूप आवडेल. अहो, हो, माझी औषधं घ्यायची राहिली. बोला मिस्टर मुधोळकर. मिस जाधव, नाही मी हेच सांगायला फोन केला होता की मी आणि मंजिरी आशिषला घेऊन येतो तुमच्या घरी. तुम्ही दोघे, आय मीन तुम्ही मंजिरी ताईंना कशाला घेऊन येताय? म्हणजे प्रेग्नेंट आहेत ना, त्यांची उगाच दगदग व्हायला नको. तुम्ही एकटेच आहे ना आशिषला घेऊन इकडे. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागतंय, पण मी तरी काय करणार, सगळं माझ्यामुळे होतंय. नाही नाही मिस जाधव, ऍक्च्युली मला मंजिरीला डॉक्टरकडे घेऊन जायचंच होतं आणि तुमचं घर ऑन द वे आहे, त्यामुळे आम्ही दोघंही येऊ, काही प्रॉब्लेम नाही. नाही तसं नाही, पण एक साधारण अर्ध्या तासात पोहोचतोय. ओके, या बाय. मंजिरी काय ग, काय झालं? अहो काय नाही, जरा पोटात दुखतंय. तुम्ही एकटेच गेलात तर चालेल का? हो थांब, पण आधी मी डॉक्टर पेंडसेंना फोन करतो. अहो नाही, एवढं काही नाही, थोडं आराम केला ना की बरं वाटेल मला. बर चल ये, उठ उठ, चल चल पड तिकडे. मंजिरी आर यू शुअर? मी डॉक्टरांना तर फोन करायला नकोय? अहो नाही, मी पडते जरा, बरं वाटेल. बर, त्याला मी घेऊन जाईन, त्याचं काही टेन्शन घेऊ नकोस तू. पड तू, मी आलो. हो. मिसेस, अभिजित, कसं वाटलं काश्मीर? हो ठीक आहे. ठीक. एवढं मोठं नाही आवडलं? आपण स्वित्झर्लंडला जाऊ. संख्ये जी मालक. स्वित्झर्लंडचे 2 तिकीट बुक करा. नाही नाही, अहो, त्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे छान आहे काश्मीर. मग काय सांगा ना, काय आवडलं काश्मीरमध्ये? म्हणजे काय आवडलं काश्मीरमध्ये? म्हणजे आपण दोघं गेलो होतो काश्मीरला, तर तुम्हाला काय आवडलं काश्मीरमध्ये? बर्फ बर्फ आवडला. बर्फ? म्हणजे एवढ्या मोठ्या काश्मीरमध्ये तुम्हाला फक्त बर्फ आवडला? आणि बर्फ आपल्याकडे 2 किलो आहे फ्रीज मध्ये. नाही अजून काय? म्हणजे आपण दोघं गेलो होतो ना, काय आवडलं म्हणजे त्यातलं? म्हणजे तुम्हाला कळतं ना मी काय म्हणत होते? हो हो, तुम्ही आणि मी एकत्र होतो, आणि म्हणजे आपण दोघं, म्हणजे तुम्ही सोबत होता. हॅपी आहे. आवडलं तुम्हाला? आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही आता काय करा मिसेस, टेक केअर घ्या. तुम्ही टेक केअर घ्या. संख्ये, अहो 2 दिवसात कोणी बेडरूम विसरत नाही. बरं मला सांगा, मोतीवाल्या बाईचे काय हाल हवा? काही विशेष खबर नाही सर. मोतीवाल्या बाईंची काहीच खबर नाही? असं कसं होईल?
अहो, आमच्या मिसेस एवढी मोठी प्रश्नपत्रिका तिकडे देऊन आल्या, त्याची काहीतरी उत्तर पत्रिका असेलच ना. झोपा काढू नका सांग, माहिती काढा. जी हम तुम युग युग से ये गीत मिलन के गाते रहे हैं, मिसे गाते रहेंगे हम तुम. धीर 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 धीर. अरे कशाचा धीर? सत्या, सांगणार आहेस का मला काही? अरे बोल ना, तू गप्प का उभा आहेस? महत्वाचं काहीतरी सांगणार होतास ना, मग सांग ना बाबा, कसल्या एवढे टेन्शन मध्ये आहेस? आई, मंजिरीमुळे थोडं टेन्शन आहे. मला वाटलंच. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की त्या मुलामुळे तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम नकोय. नाही ग आई, त्या मुलाचा काही संबंध नाही. काल जेव्हा आम्ही डॉक्टरांकडून निघत होतो तेव्हा डॉक्टरांनी मला एकट्याला पुन्हा केबिन मध्ये बोलावून घेतलं. का? काय म्हणाला डॉक्टर? आई, मंजिरीच्या गर्भाशयातल्या पाण्याची पातळी खूप कमी झाली. म्हणजे डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्यात, पण त्या म्हणाल्या की प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता टाळता येत नाही. अरे देवा. आई, तिनं नुसतं उभं राहणं किंवा बसणं सुद्धा आता तिच्यासाठी ऍडवायझेबल नाहीये. खरं तर तिने स्ट्रिक्टली बेड रेस्टच घ्यायला हवी. मला खूप टेन्शन आलंय का आई? तिचा आता 6वा महिना सुरू आहे. पुढचे 2.5-3 महिने आपल्या सगळ्यांना तिची खूप काळजी घ्यावी लागेल, नाही तर सगळं व्यवस्थित होईल सत्या. हाय, त्या आशिषला सोडून आल्याचं कळलं मला, पण त्या नैनाबाईंशी तुझं काय बोलणं झालं ते नाही कळलं. नाही, काही नाही बोललो मी त्यांना. ते पण का? त्या पुन्हा तशाच वागल्या तर? नाही बघणार. त्यांचा खूप जेन्युइन प्रॉब्लेम होता व्यंग. त्यांचे वडील आजारी होते, त्यांना घेऊन त्यांना दिल्लीला जावं लागलं. आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला अशा वेदना होत असतील तर मन किती अस्वस्थ होतं हे समजू शकतो मी. काय झालं सत्यजित? कसलं टेन्शन आलंय? डॉक्टर पेंडसे म्हणालेत की मंजिरीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तिच्या गर्भाशयातल्या पाण्याची लेवल कमी झाली, त्यामुळे. हे बघ सत्यजित, घाबरायचं काही कारण नाहीये, होईल सगळं व्यवस्थित. मंजिरीला किंवा बाळाला काही झालं ना तर? सत्यजित हे बघ, शांत हो. असं काही होणार नाहीये. सत्यजित, अजिबात काळजी करू नकोस. ना बाळाला काही होईल ना बाळाच्या आईला. अरे, आणि तुलाही माहितीये आज मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलंय की प्री मॅच्युअर डिलिव्हरी जरी झाली तरी बाळाला आणि बाळाच्या आईला काहीही धोका नसतो. हे डॉक्टर पेंडसे आहेत ना, ते स्वतः एवढ्या स्पेशलिस्ट आहेत की ते बघून घेतील सगळं नीट. सुहास, गप ना तू. पुरे झाला तुझा चावटपणा. बरं, मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. तू कधी आलीस? तू बोल.
लई महत्वाचं बोलत असशील ना मी जाते. अगं कुठे चाललीस? थांब ना. झालंय माझं बोलून. नक्की नाही म्हणजे तुला उगा वाटायचं मी तुमच्या दोघांच्या मध्ये आली म्हणून. काय तुझं हे बोलणं? नेहमी आपला नाराजीचा सूर लावले. नुसती नाराजगी नाही मनातली जळजळ आहे ही अशी लगेच नाही क्षमणार. आत्या तू स्वतःला किती त्रास करून घेतेस. बास झालं आता, सोड ते. आत्या तू ना मनातल्या फोटो फ्रेम मध्ये माझा आणि सत्यजितचा फोटो असा फिक्स करून ठेवलाय. तू ना माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला पाहू शकतेस ना त्याच्या. अगं पण तसंच आहे ती. अगं काय तसं? सोड तुझा हा हट्ट आता. आत्या फोटो फ्रेम आणि नशीब यामध्ये ना एकच फरक असतो. फोटो फ्रेम आपल्या समोर असते नेहमी पण त्यात कधी फरक पडत नाही. पण नशीब कधीच आपल्या समोर नसतं पण ते केव्हा बदलेल सांगता येत नाही. हे बघ मला ज्ञान शिकवू नगस. तुला माझं ऐकायचं नाही ना न ग ऐकूस पण मला काही समजा पटत नाही. आत्या एवढी चिडचिड करून तू स्वतःला त्रास करून घेतेस. अगं असं काय बोलायलीस? माझ्या मायेचा माणूस माझ्यापासून या घरापासून लांब जाते हे कळल्यावर मी काय नाचावं अशी तुझी अपेक्षा आहे? आणि ती सटवी भावाचं निमित्त करून तुला या घरातून पिटाळू पाहतीये. आत्या तुला कोणी सांगितलं लग्न करून मी या घरापासून तुझ्यापासून लांब जाणार आहे? अगं म्हणजे मी तुझ्या जवळच असणार आहे. माझी ना आता पक्की खात्री झाली आहे बघ. त्या येड्या संग राहून तू बी येडी झालीयस. अगं इसरलीस काय? ते लगीन झाल्यावर येड्या संग ते काय अमेरिका काय म्हणतात तिथे जाणार आहेस ना व? अमेरिका सोड ग आत्या. कोणी कुठेही जाणार नाहीये. म्हणजे मी सुहासचाच फोन. माझ्याशिवाय एक मिनिटही राहवत नाही त्याला. काय हे येड म्हणायचं? जसं काय कोणाचं लगीनच झालं नाही. एक्सक्यूज मी. सुहास अरे काय झालं? आत्ताच तर बोललो आपण. काय ग शाले? काय झालं? कशाला बोलिवलंस? सांगते. एक मिनिट. गौऱ्या मेल्या आजीला उभं ठेवून बसलाय. उठ तिकडचा उठ. सांगावं लागतात सगळ्या गोष्टी. बोलत काय झालं? मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय एकत्र याला एक महत्वाचं कारण. मंजिरीच्या तब्येतीबद्दल तुम्हा सर्वांना कल्पना आहेच. तिला आता 6वा महिना सुरू आहे. आता यापुढे तिची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. मला असं म्हणायचंय की यापुढे ती जास्तीत जास्त आराम करेल या गोष्टीकडे आपण सर्वांनी मिळून लक्ष देणं गरजेचं आहे. बरं ते ठीक आहे पण काय झालं काय? सत्या अरे तू तरी सांग काय झालं या? डॉक्टरांनी सांगितले की मंजिरीच्या गर्भाशयातल्या पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे कदाचित प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता आहे. मला माहिती आहे की आपण कितीही सांगितलं तरी मंजिरी काय ऐकणार नाही. ती जास्तीत जास्त दगदग करून घेणार, धावपळ करणार, कामं करणार. मी असं नाही म्हणते की ती हे सगळं मुद्दामून करते. तो तिचा स्वभाव आहे. तेव्हा आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपण सगळ्यांनी मिळून तिच्या या दगदग करून घेण्यावर थोडी बंधनं घालायला हवी. नेत्रा, हाय मला असं वाटतं की
आजपासून घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी तू घ्यावीस. या घरची सून म्हणून सगळ्या कामांकडे तू जातीने लक्ष द्यावंस. हो, का नाही? मला अगदी आवडेल. नाही म्हणजे सगळी कामं मी अगदी नीट लक्षपूर्वक करीन. आणि मी तर आई सारखी सांगत असते मंजिरी वहिनींना की तुम्ही आराम करा, आराम करा. होय, चालेल. या 2 शब्दात उत्तर दिलंस ना तरी चालेल. उगाच पालाळ लावू न ग आई. चालेल. आणि हे सगळं घडताना तिला अजिबात संशय येता कामा नये. अर्थात आपण कितीही समजावून सांगितलं तरी ती ऐकेलच असं नाही, पण तरी सुद्धा. आणि आणखीन एक सत्या, मंजिरीला चेकअपसाठी का होईना पण डॉक्टरांकडे वगैरे जावं लागेलच. तेव्हा मला असं वाटतं की तू लवकरात लवकर एखाद्या चांगल्या ड्रायव्हरची व्यवस्था कर. मावशी, म्हणजे मी पुन्हा तेच बोलतेय, पण म्हणजे तुला पटतंय का बघ, पण मी आणि सुहासनी रजिस्टर मॅरेज केलं तर चालेल का? कारण लग्न म्हटल्यावर परत मंजिरीची धावपळ आली, दगदग आली, ते सगळंही वाचेल. आणि प्रिया, प्रश्न तुझ्या लग्नाचा नाहीच आहे. त्यावेळेला मंजिरीला कसं सांभाळायचं हा एक वेगळा मुद्दा आहे, त्यावर आपण नंतर बोलूया. पण आता तरी आपल्याला तिची मग काळजी. ठरलं, गौरांग आणि नेत्राचा मँगो फ्लेवर, प्रिया आणि आत्या स्ट्रॉबेरी, मी आणि आई चॉकलेट, आजी व्हॅनिला. मंजिरी, तुझा फ्लेवर कुठला? काय काय चाललंय? मला काही कळत नाहीये. तुम्ही सगळे असे एकत्र बसून कुठल्या विषयावर? अगं गौरांग आपल्या सगळ्यांना आईस्क्रीमची ट्रीट देतोय. हो, आईस्क्रीम ट्रीट. मग अहो, आता कसली आईस्क्रीम ट्रीट? अगं गौरांगचा नवीन बिझनेस सुरू झाला ना, त्याचीच ट्रीट. अहो, काहीतरीच काय बोलताय? ती त्यांनी केव्हाच दिली. काय झालंय? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? प्लीज मला सांगा ना, काय झालंय? मी आल्यावर सगळे एकदमच गप्प झाले. अगं मंजिरी, चर्चा असं काही नाही. त्याला आज एक नवीन ऑर्डर मिळाली मोठी, म्हणून तो आज पुन्हा ट्रीट देतो. नाही आपल्याला काय, आपल्याला ट्रीट घेण्याशी मतलब काय. हो 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 वहिनी, दादा बरोबर बोलतोय. अगं तू झोपली होतीस ना, म्हणून तुला मग अशी उठवलं नाही, बाकी काय नाही. मंजिरी, तू फ्लेवर कुठला खाणार ते सांग. एक काम कर गौरांग, हिच्यासाठी पण चॉकलेटच आण. हो. चल ना, तोपर्यंत आपण आत बसू. आईस्क्रीम आलं की आपल्याला बोलवतीलच सगळे. अहो पण मी. चल ग मंजिरी, अहो. चल. गौरांग पटकन पटकन चला, लवकर फायनल करा सगळे. चला. तू बस इथे, गौरांग आईस्क्रीम घेऊन येईलच आता इतक्यात. मला नकोय आईस्क्रीम. मग काय हवंय तुला? माझ्याशी खरं बोला तुम्ही. बाहेर एवढी कसली मीटिंग चालू आहे? अगं कसली मीटिंग मंजिरी? प्रत्येकाला कुठला फ्लेवर हवा एवढंच गौरांग विचारत होता. तुम्ही खरं नाही बोलणार का माझ्याशी? माझी शपथ घ्या. मंजिरी, शपथ घालायची नाही. म्हणजे एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी अशी शपथ घालत जाऊ नकोस. मी आलो. अहो, काय? तुम्ही थोडा वेळ बसा ना माझ्याजवळ.